नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथीचा विषय आहे गणित। तर यासाठीची जी तुमची आकारिका मूल्यमापन परीक्षा 1 म्हणजेच प्रथम घटक चाचणी जी असते ही आता लवकरच तुमची सुरू होणार आहे। तर त्यासाठीचा पेपर जो आहे गणित विषयाचा पेपर कशा प्रकारचा असणार आहे, त्याला एकूण मार्क्स किती असणार आहेत, कोणते चॅप्टर्स असणार आहेत, तर कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स असणार आहेत, म्हणजे मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, हे सर्व आपण या पेपरमधून बघणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ हा नक्की एंड पर्यंत बघा, कारण याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। कारण सगळे प्रश्न हे अगदी व्यवस्थित घेतले जाणार आहेत, त्यामुळे तुमचा प्रश्न सोडवतानाचा जो कॉन्फिडन्स असणार आहे हा नक्कीच वाढणार आहे। तसेच तुम्हाला पेपरचे स्वरूप कसे असणार आहे हे या पेपर थ्रू समजणार आहे। तर चला, यामध्ये आपण पहिला प्रश्न घेऊ। यातला पहिल्यातला प्रश्न अ आहे, संख्या अक्षरात लिही। तर या ठिकाणी त्यांनी 2 संख्या दिलेल्या आहेत आणि या प्रश्नासाठी 2 मार्क्स आहेत। तर प्रत्येक संख्येला हा 1 मार्क्स असणार आहे। संख्या अक्षरात लिही म्हणून सांगितलेलं आहे आणि पहिली संख्या आहे 3205। तर आपण अक्षरामध्ये आता ती लिहूयात। 3205। त्यानंतरची दुसरी संख्या बघा काय दिलेली आहे, 2007 दिलेली आहे। तर ते आपण अक्षरामध्ये अशी लिहिणार 2007। ठीक आहे, तर हा झाला आपला प्रश्न पहिला अ पूर्ण। आता प्रश्न त्या पहिल्यातला ब, संख्या अंकात लिही। आता त्यांनी संख्या अक्षरामध्ये दिलेली आहे, ती आपल्याला अंकामध्ये लिहायची आहे। तर यासाठी सुद्धा 2 मार्क्स आहेत। तर यातला पहिला बघा 3127। तर ते आपण कसं लिहितो, 3127 बरोबर। दुसरी संख्या दिलेली आहे 5432। तर ते आपण कसं लिहिणार, 5432। हा झाला प्रश्न पहिला पूर्ण। आता प्रश्न दुसरा त्यातील अ, खालील अंकांपासून 4 अंकी संख्या तयार कर। तर याच्यासाठी सुद्धा 2 मार्क्स आहेत। तर त्यांनी या अशा प्रकारे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, अंक दिलेले आहेत आणि या अंकांचा उपयोग करून आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची आहे। तर चला विद्यार्थ्यांनो, आपण करूयात। तर याच्यावरून आपल्याला 4 अंकी संख्या तयार होते 2673 किंवा 3267। आता हा दुसऱ्यापासून काय संख्या तयार होते बघा, 8509 किंवा 5098। ठीक आहे, तर अशा प्रकारच्या या 4 अंकी संख्या तयार होतात। तुम्ही एक एक लिहायची आहे, मी फॉर रेफरन्स तुम्हाला एक एक्स्ट्रा लिहून दाखवलेली आहे। तर यातला ब क्वेश्चन काय आहे बघा, खालील संख्यांचे हजार, शतक, दशक व एकक लिही। तर त्यांनी या संख्या दिलेल्या आहेत। तर या प्रश्नासाठी एकूण 2 मार्क्स आहेत। या संख्या दिलेल्या आहेत, त्याचे एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, शतक आणि हजार स्थानचे अंक आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचा आहे। तर संख्या पहिल्यांदा वाचून घेऊयात। 7256 आहे। तर यातला एकक स्थानचा अंक आहे 6, दशक स्थानचा आहे 5, शतक स्थानचा आहे 2 आणि हजार स्थानचा आहे 7। ठीक आहे, आता चला दुसरी संख्या बघूयात। ही झाली पहिली, आता ही दुसरी 4010। तर एकक स्थानाला येणार 0, दशक स्थानाला येणार 1, शतक स्थानाला येणार पुन्हा 0 आणि हजार स्थानाला येणार 4। तर हा झाला आपला दुसरा प्रश्न पूर्ण। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा। चला, आता प्रश्न तिसऱ्यातला अ बघूयात, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिही। तर यासाठी आहे 2 मार्क्स। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, आता हे त्यांनी मराठी संख्या चिन्हामध्ये दिलेला ही संख्या आहे 4568। तर आपल्याला हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे। आपण कशी लिहिणार, 4000
568 बरोबर. त्यानंतरची दुसरी दिलेली आहे 60,791. मग ती आपण कशी लिहिणार? 60,791 राईट. तर हे आपण अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात या दोन्ही संख्या लिहिल्या आहेत. चला आता यातला तिसरा अ झालेला आहे आपला पूर्ण. तिसरा ब बघूयात काय आहे. अंक व त्यांची स्थाने दिली आहेत, त्यावरून संख्या तयार कर. तर त्यासाठी आहे 2 मार्क्स. तर इथे त्यांनी ते अंक आणि त्या अंकाचं स्थान कोणतं असणार आहे हे दिलं आहे आणि त्यावरून आपल्याला ती पूर्ण संख्या तयार करायची आहे. ओके, तर चला इथे बघा आपल्याला आता अंक तयार करायचा आहे म्हटल्यावर इथं आपण लिहून घेऊयात. हा एकक, दशक, शतक आणि हे येणार हजार आणि इथे येणार दश हजार बरोबर. तर या ठिकाणी आता बघा एकक स्थानाला आहे 7 अंक म्हणजे इथे येणार 7. दशक स्थानाला आहे 2 अंक म्हटल्यानंतर इथे येणार 2. त्यानंतर शतक स्थानाला इथं काय दिलेलं आहे का? नाही, म्हणजे आपण इथे किती घेणार? 0 घेणार. हजार स्थानाला त्यांनी दिलेला आहे 9 आणि दश हजार स्थानाला त्यांनी दिलेला आहे 5. म्हणजे आपली संख्या किती झाली? 59,027. आता त्याप्रमाणेच हे देखील सोडवायचं आहे. तर इथं आपण पुन्हा लिहून घेऊयात. एकक, दशक, शतक, हजार आणि हे दश हजारचं स्थान. तर एकक स्थानाला किती आहे बघा इथं आहे. एकक स्थानाला आहे 4. दशक स्थानाला त्यांनी दिलेला आहे 2. शतक स्थानाला आहे 3. हजार स्थानाला त्यांनी दिलेला आहे 5 आणि दश हजार स्थानाला त्यांनी दिलेला आहे 7. म्हणजे आपली ही संख्या किती झाली? 75,324. ओके, तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. चला आता विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न चौथा अ. लहान मोठी संख्या ओळखून चौकटीमध्ये ही जी चिन्ह दिलेले आहेत यापैकी योग्य चिन्ह लिही. तर त्यासाठी 2 मार्क्स आहेत. तर त्यातील पहिला बघा, पहिली आपण या दोन्ही संख्या आपण वाचून घेऊयात आणि मग बघूयात की यातली लहान मोठी संख्या ओळखायची कशी. तर संख्या आहे 3052 आणि ही आहे 3520. तर आपल्याला इकड हे जे स्थान आहे ते लिहून घ्यायचं आहे. एकक, दशक, शतक आणि हजार. तर हजार स्थानावरती संख्या आहे 3. याच्या सुद्धा हजार स्थानावरती संख्या आहे 3. त्यानंतर पुढे जायचं आहे शतक स्थान. शतक स्थानावरती इथं आहे 0 आणि इथं आहे 5. म्हणजेच बघा या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 5 आहे. मग 0 मोठं का 5 मोठं? तर 5 मोठं येणार. मग त्यावरून आपल्याला समजणार की ही जी दुसरी संख्या आहे ही मोठी आहे. मग मोठी जर संख्या असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो? अशा प्रकारचं चिन्ह देतो. म्हणजे ही संख्या मोठी आहे आणि 3052 ही संख्या लहान आहे. त्याचप्रमाणे दुसरं बघायचं आहे. आता हजार स्थानाचं बघा अंक 1 आहे. या हजार स्थानासाठी सुद्धा अंक 1 दिलेला आहे. तर शतक स्थानासाठी इथे अंक 5 दिलेला आहे आणि इथं आहे 0. म्हणजेच विद्यार्थ्यांनो 5 मोठा का 0 मोठं? तर 5 मोठा येणार. म्हणजेच यावरून आपण काय ओळखतो? तर 1560 ही संख्या 1090 या संख्येपेक्षा मोठी आहे. म्हणजे असे हे चिन्ह येणार. ठीक आहे, तर आपण अशा प्रकारे हा प्रश्न सोडवला. आता चौथा ब काय आहे बघा. लगतची पुढची व लगतची मागची संख्या लिही. तर यासाठी आहे 2 मार्क्स. बघा आता या ठिकाणी त्यांनी ही संख्या दिली आहे 4056. तर याच्या आधीची आणि याच्या पुढची संख्या आपल्याला लिहायची आहे. मग 4056च्या आधीची संख्या येणार 4055 आणि पुढची संख्या येणार 4056 झाल्यानंतर 57. तसंच हे आहे 2999. मग आता इथं किती येणार? 2998. तर इथे किती येणार आता? 2999. नंतर विद्यार्थ्यांनो किती असतात? 3000 असतात. म्हणजेच इथे येणार हे 3000 बरोबर. तर अशा प्रकारे आपण हे सोडवलं. चला आता विद्यार्थ्यांनो यातील
प्रश्न विचारलेला आहे. संख्यांचे विस्तारित रूप लिही. कोणतेही एक सांगितलेलं आहे एका मार्कासाठी. तर आपण या ठिकाणी दोन्हीही सोडवून बघूयात. ठीक आहे, तर पहिला बघा, संख्या काय दिलेली आहे 3787. मग आता याचे विस्तारित रूप आपल्याला लिहावं लागणार आहे. तर 3787चं विस्तारित रूप कसं येतं बघा. 3000 म्हटल्यानंतर हे पहिल्यांदा आपण 3000 घेतलं, अधिक 700 अधिक 80 अधिक 7, हे झालं याचं विस्तारित रूप. आता दुसरी संख्या 4059. मग याचं विस्तारित रूप 4000 अधिक, या ठिकाणी तर हे शून्यच येणार, अधिक 50 अधिक 9. तर अशा प्रकारे आपण दोन्हीही या संख्या सोडवल्या आहेत. पुढचा आहे ड. विस्तारित रूपावरून संख्या लिही. कोणतीही एक. तर ते सुद्धा 1 मार्क्ससाठी कुठलीही एक विचारले आपण दोन्हीही लिहूत. तर आता त्यांनी इथं विस्तारित रूप दिलं आहे, त्यावरून संख्या लिहायची आहे. पहिली बघा 7000 अधिक 300 अधिक 50 अधिक 6, म्हणजे संख्या किती येणार 7356. तर दुसरं बघा, आता इथं त्यांनी जरासा क्रम हा वेगळा दिलेला आहे, तर त्याच्यामधून आपण बघू. 30 दिलेला आहे, अधिक 400 अधिक 2000 अधिक 2 दिलेला आहे. तर चला आपण मग असा लिहूया 2432 अशी येणार ही संख्या. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर चला, त्यातला आता ई प्रश्न काय आहे बघा. चढता व उतरता क्रम लिही. तर यासाठी आता 2 मार्क्स आहेत. तर याच्यामध्ये संख्या काय दिलेल्या आहेत बघा. 2017, त्यानंतर 2101 आणि 2105. तर चढता क्रम कसा येणार, लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत. तर तो आपण इथं दिलेला आहे. 2017, 2101 आणि 2105. मग आता उतरता क्रम म्हणजेच काय, मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत. मोठी संख्या यातली आहे 2105, 2101 आणि 2000 या ठिकाणी येणार 17. आता या संख्येमधले संख्या काय आहेत बघूया. 150, 1040, 801 आणि 1637. तर यातली सगळ्यात लहान संख्या आहे ती आहे 150. त्यानंतर आहे ती आहे 801. त्याच्यानंतर आहे 1040 आणि मग शेवटी येणार 1637. आता उतरता क्रम मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत. पहिल्यांदा येणार 1637, मग येणार 1040, त्यानंतर येणार 801 आणि मग येणार 150. ठीक आहे, तर हा झाला आपला ई प्रश्न. तर विद्यार्थ्यांनो, असा एकूण 20 गुणांचा हा गणित या विषयाचा इयत्ता 4थीचा पेपर होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.